जय शिवराय. निवडणूक लढवायची म्हणजे केवळ मत मागणं नव्हे, तर ती एक नियोजनबद्ध मोहीम असते. यामध्ये उमेदवार जेवढा महत्वाचा आहे ना, तेवढाच त्याचा उमेदवार प्रतिनिधी सुद्धा. भाई ये सर्किट, ये 2 अक्टूबर क्या है? ड्राई डे है स्टॉक लेके रखने का क्या? आजच्या भागात आपण बघूया की उमेदवार प्रतिनिधी म्हणजे नेमकं काय, त्याचे किंवा तिची निवड कशी कराल, त्यांची जबाबदारी काय असते, या सगळ्यांच्या विषयी आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. उमेदवार प्रतिनिधी म्हणजे उमेदवाराचा अधिकृत प्रतिनिधी, जो निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उमेदवाराच्या वतीने काम करतो. मतदार यादी तपासणं, अर्ज सादर करणं, मतमोजणी केंद्रावरती उपस्थित राहणं, अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्याच्याकडे असतात. त्याही पलीकडे जाऊन ही निवडणूक तोच नियंत्रित करत असतो. निवडणूक काळामध्ये जर त्याने कोणताही गुन्हा केला, म्हणजे पैसे वाटप, खूप मोठी रक्कम सापडणे, मतदारांना बेकायदेशीर आमिष दाखवणे ज्यामुळे त्यांच्यावरती प्रभाव पडेल, तर असं जर कृत्य केलं तर ही सगळी कामं प्रत्यक्ष उमेदवाराने केलेली आहेत असं मानलं जातं आणि तशी कारवाई सुद्धा केली जाते. त्यामुळे स्वच्छ चारित्र्याचा, अभ्यासू आणि कामाच्या प्रती निष्ठा बाळगणारा, प्रामाणिक आणि जबाबदार व्यक्ती असावा. त्याला प्रशासन आणि कायदा यांची माहिती असावी. त्याचप्रमाणे त्याला किंवा तिला लोकांशी चांगल्या प्रकारे संवाद करणं जमायला हवंच आणि कोणत्याही तणावाच्या परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवून निर्णय घेण्याची क्षमता त्यामध्ये असायलाच हवी. आता उमेदवार प्रतिनिधीची मुख्य कामे काय आहेत ते बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे नामनिर्देशन प्रक्रियेमध्ये मदत करणं. उमेदवाराचा अर्ज योग्य प्रकारे भरला जावा, कागदपत्रे बरोबर असावीत, वेळेत सादर व्हावीत यासाठी तो काळजी घेतो. गेल्या वेळी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरावा लागला होता आणि त्याची प्रत काढून त्याबरोबरीने ऍफिडेव्हिट अर्थात प्रतिज्ञापत्र द्यावं लागलं होतं. ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल ना, त्यावेळी मी एक खास एपिसोड यावरती बनवेनच. पण तोपर्यंत तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती जाऊन विधानसभा निवडणुकीमध्ये 1-2 प्रमुख उमेदवारांचे एफिडेव्हिट बघा, ते डाउनलोड करून तुमचंही एफिडेव्हिट तयार करण्याच्या कामाला लागा किंवा तुमच्या प्रतिनिधीला ही जबाबदारी द्या. दुसरं काम म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांशी समन्वय. प्रत्येक विभागासाठी आहे ना, एक निवडणूक निर्णय अधिकारी असतो आणि त्याला मदतीसाठी सहाय्यक आणि इतर कर्मचारी असतात. तर या कार्यालयाशी संपर्क ठेवून आवश्यक ती सगळी माहिती वेळेवरती मिळवणं, त्याचप्रमाणे कागदपत्रांच्या संदर्भामध्ये मदत मागणं, हे सगळं प्रतिनिधीचं काम आहे. निवडणूक निर्णय अधिकारी किती का मोठा असे ना, त्याने या प्रतिनिधीला सहाय्य करणं बंधनकारक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाकडून मतदार यादी मागवणं. आता ही यादी आहे ना, ऑनलाईन आणि वेळेच्या आधीच उपलब्ध होते, त्यामुळे तिची तपासणी आणि दुरुस्ती वगैरेच्या बाबतीमध्ये निवडणूक कार्यालयाशी तो बोलू शकतो. चौथं काम म्हणजे प्रचार योजनेमध्ये सहभाग. उमेदवाराच्या प्रचाराची आखणी, सभा, जनसंपर्क, सोशल मीडियावरती काम, हे सगळं समन्वयित करणं. म्हणजे सभेची, पदयात्रा किंवा घरोघरी जे भेटी देणं असतं त्या संदर्भामध्ये निवडणूक कार्यालयाला आणि पोलीस स्टेशनला लेखी माहिती देणं बंधनकारक आहे. पण हे सगळं व्यवहार आहे ना, उमेदवारांच्या प्रतीने तो प्रतिनिधीच करत असतो. पूर्वी मला आहे ना, निवडणूक कार्यालय आणि पोलीस स्टेशनला जावं लागायचं, पण आता ना, एक खिडकी योजनेअंतर्गत निवडणूक कार्यालयातच महापालिका आणि पोलीस अधिकारी उपलब्ध असतात आणि त्यामुळेच एकाच ठिकाणी हे काम होतं. ही सगळी कामं प्रतिनिधीला करायची आहेत. पाचवं म्हणजे पोलिंग एजंटचे फॉर्म बनवणे, ते निवडणूक कार्यालयामध्ये सादर करणे, त्यांच्याकडनं ओळखपत्र घेणं, त्यावर स्वाक्षरी करून त्या प्रत्येक मतदान प्रतिनिधीला बूथवरती पाठवणं, हे सगळं उमेदवार प्रतिनिधी करतो. एक वेळ उमेदवाराला येण्यास मज्जाव केला जाऊ शकतो, पण प्रतिनिधी कोणत्याही मतदान केंद्रावरती वर्गामध्ये जाऊन सगळी तपासणी करू शकतो, अधिकाऱ्याकडून माहिती मागवू शकतो. त्याचप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधी नेमणे, मतमोजणी केंद्रावरती ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवलेले असतात ते सुरक्षित आहेत की नाही ते तपासणे. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराच्या वतीने उपस्थित राहून प्रत्येक मताची तपासणी करतो आणि शंका असल्यास तात्काळ हरकत घेतो. आता उमेदवार प्रतिनिधीला कायद्याने एवढं का महत्व दिलंय तेही समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विश्वासाचा आधार. उमेदवार जिथे पोहोचू शकत नाही तिथे प्रतिनिधी पोहोचतो, तो उमेदवाराचा डावा हात असतो. दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थापन कौशल्य. निवडणुकीमध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू असतात. एक चांगला प्रतिनिधी या सगळ्या गोष्टी समन्वयित ठेवतो.
तिसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर अडचणी टाळतो. नियम, अंतिम तारखा, कागदपत्रे यांची माहिती असल्याच्यामुळे निवडणुकीतील चुका टाळता येतात. चौथी गोष्ट म्हणजे प्रचाराची सातत्यता राखतो. उमेदवार एखाद्या भागामध्ये व्यस्त असताना प्रतिनिधी प्रचार थांबू देत नाही. पाचवी गोष्ट म्हणजे मतमोजणीतील निर्णायक भूमिका. मतांची योग्य ती पडताळणी झाल्याशिवाय विजय निश्चित होत नाही आणि ही सगळी जबाबदारी त्याच्यावरती असते. त्याचप्रमाणे जय पराजयाच्या नंतरही उमेदवाराच्या संपूर्ण निवडणूक खर्चाचे एफिडेव्हिट त्याला द्यावं लागतं. निवडणूक जरी संपली असली तरी हे करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही हे नाही दिलं आणि पुढील निवडणुकीमध्ये जर कोणी हरकत घेतली तर तुमचा त्यावेळचा अर्ज बाद होऊ शकतो. एक उमेदवार जितका मजबूत असतो ना तितकाच मजबूत त्याचा प्रतिनिधी असावा लागतो. कारण विजयाचा पाया फक्त प्रचारामध्ये नसतो तर निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यावर योग्य व्यक्तींची निवड त्यामध्ये असते. आणि म्हणूनच येत्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही उमेदवार असाल तर तुमचा प्रतिनिधी हा युद्ध सैनिक समजा, जो शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासाठी लढत असतो. आजच्या भागामध्ये एवढंच. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टींच्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयांसह. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.